राकेश इकडे ही स्क्रिप्ट त्याला दे. हा रोल तो करणार. करणं मी करतोय. येस, थँक्यू सर. हे अंगराज कर्ण, तू जगातला सर्वात श्रेष्ठ. अरे दानशूर. हा हा घेतो. दानशूर थांबले तर हे पण घ्या. हा हा, थँक्यू सर. हा, करू सुरू. हा बोल. हे अंगराज कर्ण, तू जगातला सर्वात श्रेष्ठ दानशूर आहेस आणि त्यासाठी मी तुझ्या रथाच्या मागे बसलोय आणि त्याचा खूप मला आनंद होत आहे. कोणी याचक आला आहे का दान मागण्यासाठी? राकेश, हा कर्णाचं कॅरेक्टर मला खूप इन्स्पायर करतोय यार. बघ ना, किती मोठा दानशूर होता यार. कधीच त्याच्या दारातून कोणी रिकाम्या हाती गेलं नाही. चला, मला ना असं वाटतं आपण पण काहीतरी दान केलं पाहिजे यार. अरे इथे आपणच रेटवर राहतोय, स्ट्रगल करतोय. तिथे आपलंच कोणीतरी काहीतरी दान केलं पाहिजे. आपण काय दुसऱ्याला दान करणार? हा, पण माझी इच्छाशक्ती आहे यार. आणि तुला माहिती, मला हा रोल ना माझ्या इच्छाशक्तीमुळेच मिळाला. आणि मी इच्छाशक्ती ठेवेन काहीतरी कोणाला द्यायची. हा चल. कोणी याचक आलं आहे का? याचक. मी मागे वळायच्या आधी पुन्हा एकदा विचारतो, कोणी याचक आला आहे का? याचक दान मागण्यासाठी. कसं वाटतं? अरे वा. मी या जगातील सर्वात श्रेष्ठ दानशूर अंगराज कर्णाच्या रथावर बसले आणि याचा मला खूप आनंद होतो. भगवंता, या साध्या मनुष्याला तुम्ही एवढी मोठी उपमा का देत आहात? तुला आठवतंय, काही दिवसांपूर्वी काही ब्राह्मण तुझ्याकडे दान मागावयास आलेले. ते त्या अगोदर धर्मराज युधिष्ठिराकडे गेले होते, पण तो ते दान पूर्ण करू शकला नाही. मग माझ्याच सांगण्यावरून ते तुझ्याकडे आले आणि तू किंचितही विचार न करता तुझ्या महलात असलेल्या चंदनाच्या खिडक्या दरवाजे तोडून तुझे दान पूर्ण केलेस. तुझ्या या दान करण्याच्या वृत्तीमुळेच तुला मी जगातील सर्वात श्रेष्ठ दानशूर म्हणालो. भगवंता, भगवंता, तुमची लीला तुम्हालाच माहित. कोणी याचक आले आहे का? याचक दान मागण्यासाठी. अरे हा आम्ही राहायला कुठे आलो? अरे याचा मित्र, याला विचार. काय कुठे राहिला? बघ जरा. हा हा, येतो का तो? एक मिनिट. सॉरी उशीर झाला. का उशीर का झाला तुला? सर, मी ना ह्याला रिहर्सलला नेहमी सांगायचो, या कर्णाच्या रोलने ना मला खूप इन्स्पायर केलं. म्हणजे त्याची दान करण्याची जी वृत्ती आहे ना, त्याने मी खूप इन्स्पायर झालोय. मला नेहमी वाटतं की आपण पण काहीतरी दान केलं पाहिजे. त्यासाठी सर मी ना हे बघा, हे केलंय. अरे क्या बात है. तुझं खूप खूप अभिनंदन. वाह, क्या बात है. खरंच तुम्ही मला इन्स्पायर केलं. आजकालच्या जगात असं कोण करतं? मला तुमचा खूप अभिमान वाटतो. थँक्यू. खरंच खूप चांगला निर्णय घेतला. येस.